आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। गडचिरोली जिल्ह्यामध्ये 24 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। यामध्ये 12 पुरुष आणि 12 महिलांचा समावेश आहे। दरम्यान ही 12 जोडपी आज विवाह बंधनामध्ये अडकली। जेसीबी विक्री फसवणूक प्रकरणामध्ये शशांकच्या मित्राला बेड्या ठोकल्या गेल्यात। एजंटशी मध्यस्थी करणं शशांकचा मित्र प्रणय साठेला बोलय। या प्रकरणी शशांक हगवणे, लता हगवणेला आणि प्रणय साठेला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे। पुण्यामधल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी अडचणीत सापडलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांचा आणखी एक कारनामा समोर आलाय। जालिंदर सुपेकरांच्या विरोधात आंदोलन केल्यामुळे खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप जळगावमधील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता आणि ज्येष्ठ शिवसैनिक गजानन मालपुरे यांनी केलाय। जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाने केलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती प्रक्रियेत नियुक्तीचे आदेश देण्यासाठी 40,000 रुपये मागितल्याचा आरोप आमशा यांनी केलाय। खोटी कागदपत्र तयार करून ही फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करत चौकशीची मागणी होती आहे। विशाळगडावरील उरुसाला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली। पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी याची माहिती दिली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून एसपीआरएफची एक तुकडी, एसआरपीएफची एक तुकडी इथे तैनात करण्यात आली आहे। गुटख्यासह तंबाखू खाऊन मंदिर परिसरात एखादा व्यक्ती आढळला तर मंदिर प्रवेशबंदी करण्याचा फतवा तुळजाभवानी मंदिर संस्थानने काढलाय। मंदिर कर्मचाऱ्यांसह पुजारी, सेवेकरी आणि भाविकांना सुद्धा फतवा लागू केला जातोय। पंढरपूरमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरेंकडनं उच्च न्यायालयाच्या निर्णयाची पायमल्ली झाली आहे। आषाढी वारीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जयकुमार गोरे चंद्रभागा नदीच्या वाळवंटात 100 गाड्यांचा ताफा घेऊन पोहोचले। चंद्रभागेच्या वाळवंटात वारकऱ्यांना तंबू टाकण्यास आणि वाहन नेण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी टाकली आहे आणि असं असताना सुद्धा गोरे आपला ताफा घेऊन तिथे पोहोचले। रवी वर्माच्या चौकशीतनं धक्कादायक खुलासे होतात। रवी वर्मानं पाकची गुप्तहेर संघटना ISIला पाठवलेल्या 14 पैकी 5 नौदल जहाजांची माहिती ही खरी असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। रवी वर्मानं या जहाजांची माहिती व्हॉट्सअप चॅटद्वारे पाकिस्तानला पुरवलेली। व्हॉइस चॅटच्या माध्यमातून रवी वर्मानं पाक गुप्तहेरांशी संपर्क साधलेला। त्यानं सर नावाच्या एका पाक गुप्तहेराला व्हॉइस मेसेजेस केले होते। आरबीआयनं कर्जदारांना मोठा दिलासा दिलाय। आरबीआयकडनं सलग तिसऱ्यांदा व्याज दरामध्ये 50 बेसिस पॉइंट्सची कपात झालेली आहे। त्यामुळे आता होम लोन, कार लोन, एज्युकेशन लोन स्वस्त होणार आहे। मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणी मुंबईमध्ये ईडीनं ठिकठिकाणी छापे टाकले। जवळपास 12 ठिकाणी ईडीनं छापे टाकलेत। या प्रकरणी अभिनेता दिनो मारियो आणि त्याच्याशी संबंधित इतर अनेक आरोपींची चौकशी करण्यात आली आहे। आयपीएलमध्ये आरसीबी संघानं विजेतेपद पटकावल्याच्या नंतर पुण्यात क्रिकेट चाहत्यांनी एकच जल्लोष केला। मोठ्या संख्येनं क्रिकेटप्रेमी पुण्याच्या कॉलेज परिसरात एकत्र आलेले। यावेळी विनापरवानगी फटाके फोडत जल्लोष केल्याप्रकरणी एकूण 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल झाला। पिंपरी चिंचवडमध्ये वकील संदीप भोईर आणि स्थानिक शेतकऱ्यांमध्ये वाद झाला। जमिनीच्या वादातनं वकिलानं शेतकऱ्यांवरती बंदूक रोखली। मुळशी तालुक्यातील कासारसा इथे ही घटना घडली आहे। कोपरखैरणे पोलीस स्थानक हद्दीतील सेक्टर 1 मधल्या मित्तल टॉवरमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि यानंतर पोलिसांनी धाड टाकत हुक्का पार्लरमधील 3 गाळे जप्त केले तर दोघांविरोधात कारवाई करण्यात आली आहे। नालासोपाऱ्यामधील तुळींज पोलीस स्थानक नाल्यावरती उभं असल्यानं पावसाळ्यामध्ये नाल्यातलं पाणी पोलीस स्थानकात येऊन कागदपत्रांना हानी पोहोचते। सोबतच गढूळ पाणी आणि दुर्गंधीमुळे कर्मचाऱ्यांचं आरोग्य धोक्यातही आलंय। हिंगोलीतील शासकीय निधीचा चेक स्वतःच्या बँक खात्यात जमा केल्याची घटना उघडकीस आली आहे। जिल्हा परिषदेमधील कनिष्ठ सहाय्यकानं वरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट सही केली आणि हा गैरव्यवहार केला। बँकेला संशय आल्यामुळे धनादेश जिल्हा परिषदेला परत पाठवला गेलाय। पंढरपूरच्या वाशिंबे ग्रामपंचायतीमध्ये 11 लाखांचा अपहार झालाय। दरम्यान माजी सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेवकावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। पार्किंगच्या नावाखाली होत असलेली लूट थांबवावी तसंच महापालिकेनं वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करावी अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली। शिर्डीच्या साईबाबा संस्थानला एक अनोखी भेट मिळाली।
दक्षिण भारतातील तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील 5 साई भक्तांनी साईबाबांची वेगवेगळी 5 शिल्प साईबाबा संस्थांकडे सुपूर्द केली आहेत. रत्नागिरीच्या अजगनीमध्ये कोका कोला कंपनीसमोर बेकायदेशीर मोर्चा निघाला. या प्रकरणी 450 ग्रामस्थांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमरावती महानगरपालिकेवर घंटागाडी चालकांनी आंदोलन केलं. गेल्या 8 महिन्यांपासून मानधन थकलंय, त्यामुळे आंदोलनाचं हत्यार उगारण्यात आलं. सर्व घंटागाड्या महापालिकेसमोरच लावल्या गेलेल्या. महाराष्ट्र शासनानं वारकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आदिशक्ती मुक्ताई संस्थेच्या पालखी सोहळा प्रमुखांनी केली आहे. गेल्या वर्षी एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रत्येक दिंडीला 20,000 रुपयांची आर्थिक मदत केली होती. त्याचप्रमाणे यंदा सुद्धा महाराष्ट्र सरकारनं ही मदत करावी अशी मागणी जोर धरते. केज तालुक्यातील सासुरा येथील एकनाथ महाराज मठ संस्थानात झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात वारकरी 3 दिवसांपासून उपोषण करतात. मात्र प्रशासनाकडून उपोषणाची दखल घेतली जात नसल्यानं वारकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या झाडावरती चढत टाळ वाजवून हरिनामाचा गजर करून आंदोलन सुरू केलंय. ठाकरे गटाच्या उपनेतेपदी जळगावातल्या वाघ यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी गुलाबराव वाघ यांना खांद्यावरती घेऊन कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. महावितरण कंपनीकडनं 1 ते 6 जून या दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा केला जातोय. या पार्श्वभूमीवर कराडमध्ये रन फॉर सेफ्टी मॅरेथॉनचं आयोजन केलं गेलं होतं. जळगावमध्येही वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. एरंडोल परिसरात राहत असलेल्या 34 वर्षीय विवाहितेनं सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेतला आणि जीवन संपवलं. या प्रकरणी मृत महिलेच्या भावानं गुन्ह्याची नोंद केली आहे. पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या पादुका यावर्षी चांदीपासून बनवलेल्या रथातनं पंढरपूरला जातील. आषाढी वारीनिमित्त पैठणवरनं संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचं 18 जूनला विठू माऊलीच्या दर्शनासाठी प्रस्थान होणार आहे. साताऱ्यामधील किल्ले अजिंक्यतारा रोडवरती दरड कोसळली. गेल्या 2 दिवसांपासून पावसाच्या सरी बरसतायत, त्यामुळे घाट रस्त्यावरती दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढलंय. अद्याप ही दरड हटवण्यात न आल्यामुळे 4चाकी वाहनं किल्ल्यावरती जाऊ शकत नाहीयेत. हिंगोलीतील जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहाय्यकाचा उद्योग समोर आलाय. हिंगोलीमध्ये शासकीय निधीचा चेक स्वतःच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. यावेळी बँकेला संशय आल्यामुळे त्यांनी तो चेक जिल्हा परिषदेला परत केलाय. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. जळगावच्या 40गाव तालुक्यातील 7 गावांना टँकरनं पाणी पुरवठा होतोय. 11 गावांमध्ये विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलंय. गिरणा धरणामध्ये अवघा 20%च पाणीसाठा शिल्लक राहिल्यानं आता शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. छत्रपती संभाजीनगरात वैयक्तिक आयुष्यातील तणावातनं 24 तासात तिघांनी आत्महत्या केली आणि जीवन संपवलं. एका 19 वर्षीय तरुणानं तर 2 तिशीतल्या तरुणांनी आत्महत्या केली आहे. अकोल्यामधील तेल्हारा डेपोतील बस अक्षरशः भंगार बनल्यात. अशाच बसेसमधनं प्रवाशांना प्रवास करावा लागतोय. यावेळी पावसाळ्यात बसला गळती लागल्यानं चक्क ताडपत्री टाकण्यात आली. याचा व्हिडिओ कमालीचा व्हायरल होतोय. सोलापूर विद्यापीठातल्या एका अभ्यासकानं अनोखा शोध लावलाय. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं हानिकारक असलेल्या प्लास्टिकला खाणारा विषाणू या संशोधकानं शोधून काढलाय. पेटंटसाठी त्याची नोंदणी करण्यात आली आहे. खरीप हंगामाच्या तोंडावरती राज्य सरकारनं सुरू केलेल्या मोफत बियाणं योजनेतील तांत्रिक अडचणींमुळे शेकडो शेतकरी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शुल्क घेऊन सुद्धा बियाणं मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव गावातील पाणी पुरवठा गेल्या आठवड्याभरापासून ठप्प आहे. त्यामुळे गावकऱ्यांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. थेंबर पाण्यासाठी सुद्धा प्रचंड पायपीट करावी लागते. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. चंद्रपूरमधल्या तुकुम मार्गावरील फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई पालिकेनं सुरू केली आहे. मोहिमेदरम्यान 15 ट्रक इतकं अतिक्रमण साहित्य जप्त करण्यात आलं. सोबतच रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या टपऱ्या, साहित्य आणि अन्य अडथळा ठरणाऱ्या वस्तू आता हटवल्या गेल्या. रोकडोबावाडीमध्ये 10 महिन्यांचं बाळ खेळताना पाण्याच्या बादलीत पडलं आणि त्याचा मृत्यू झाला. पाण्यानं भरलेल्या बादलीत पडल्यामुळे या बाळाचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होते.
भुसावळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला। छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला सकल मराठा समाजाच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला। सिल्लोडमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला। या कार्यक्रमाला आमदार अब्दुल सत्तार यांची उपस्थिती होती। बुलढाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात शिवराज्याभिषेक दिन सोहळा पार पडला। यावेळी पारंपरिक पद्धतीने महाआरती करण्यात आली। शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली। वाशिमच्या अकोला नाका परिसरात शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणेंनी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। डिंबे धरण आणि माळीण परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे माळीणकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आणि 11 गावांचा संपर्क तुटलाय। शहापूर तालुक्यामध्ये सोसाट्याचा वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह ढगफुटी सदृश पाऊस पडला। 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर झालेल्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडलाय। राहाता तालुक्यातील कोल्हार गावात पावसामुळे बाजारपेठेतल्या भाजी विक्रेत्यांची तारांबळ उडाली। व्यापाऱ्यांचा शेतीमाल भिजल्यामुळे मोठं नुकसानही झालंय। नंदुरबार तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील खर्दे, शनिमंडळ, तिलाली, सैताने आणि आखतवाडे या गावांना पावसानं झोडपून काढलं। वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पावसात वीज कोसळून शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय। पुण्यामधल्या कोरेगाव पार्क परिसरात तुफान पाऊस पडला। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र धावपळ झाली। येवल्यामध्ये सलग झालेल्या पावसामुळे काढणीला आलेला कांदा भिजून खराब झालाय। 3 एकरावरचा कांदा पिकावरती नांगर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली आहे। एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर येवल्यातील ग्रामीण भागात पावसाचं पुनरागमन झालंय। मुसळधार पावसानं पूर्ण परिसराला झोडपून काढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसं समाधानाचं वातावरण आहे। लवकरच पेरणीला सुरुवातही होणार आहे। विकास कामांमध्ये अडथळा आणणाऱ्या आमदारांना पंकजा मुंडेंनी इशारा दिला। निधी अडवला जात असल्याचे प्रकार अजिबात सहन करणार नाही। कुणी अडवत असेल तर रेकॉर्डवरती घ्या आणि अजित पवारांसमोर मांडा, अशा सूचना पंकजा मुंडेंनी दिल्या। कोल्हापूरमध्ये सतेज पाटील गटाचे महापालिकेतील गटनेते शारंगधर देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला। विधानसभा निवडणुकीत तिकीट डावलल्यामुळे ते नाराज होते। शिवसेना ठाकरे गटातनं सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी झाल्यावर बडगुजर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे, पण त्यांच्या भाजप प्रवेशाला आमदार सीमा हिरे यांचा विरोध आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षात मोर्चे बांधणी करण्यात आली आहे। अहिल्यानगरमध्ये जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा एकत्रित मेळावा हा 7 जूनला पार पडणार आहे। काँग्रेसचा हात सोडणार असाल तरच टाळी देणार अशी अट राज ठाकरेंनी उबाठा शिवसेनेला घातल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळते आहे। महाराष्ट्रभरातल्या अन्य काही घडामोडी सुद्धा या बुलेटिनमध्ये आपल्याला पाहायच्यात, पण तुर्तास थांबतोय छोट्याशा ब्रेकसाठी। बुलेटिनमध्ये ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। एक मोठी बातमी मुंबईतनं आहे। अभिनेता दिनो मारियोच्या घरी ईडीनं छापेमारी केली आहे। गेल्या 12 तासांपासून ईडीच्या पथकाकडनं झाडाझडती सुरू आहे। मिठी नदी गाळ काढण्याच्या कंत्राटामध्ये आर्थिक घोटाळा झालाय, त्याचेच काही आरोप दिनो मारियोवरती आहेत। त्यामुळे दिनो आणि त्याचा भाऊ सांतिनो यांच्या कागदपत्रांची ईडी पथकाकडनं छाननी केली जाते। आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा। मनसे उबाठा युतीबाबतच्या चर्चांना कमालीचा वेग आलाय आणि अशातच संजय राऊतांनी एक मोठा दावा केला। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा फोनवरनं संवाद झालेलाही असेल असं राऊत म्हणतात। मनसे उबाठा युतीबाबत नेते सकारात्मक आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांचंही मनोबल वाढलंय असं वक्तव्यही त्यांनी केलं। इतके दिवस राज ठाकरेंच्या निवासस्थानाला कॅफे असं संबोधणाऱ्या संजय राऊतांनी आता चक्क घुमजाव केला। शिवाजी पार्कमध्ये कॅफे नसून ते तर आमच्यासाठी दुसरं घरच आहे। राज ठाकरेंचं ते घर आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय। तर अमित ठाकरे यांची त्यांनी तारीफ केली आहे। अमित एक गोड मुलगा आहे असं म्हणत त्यांनी अमित ठाकरेंचं कौतुक केलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नेतृत्वात आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली।
आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात राज ठाकरेंनी आढावा घेतल्याचं कळतंय। राज्याचे मुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीच्या दौऱ्यावरती आहेत। महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर असलेल्या कवंडे या अतिसंवेदनशील भागाला त्यांनी भेट दिली। सोबतच आदिवासी नागरिकांशी त्यांनी संवाद साधला। अजित पवार पक्षाचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी नितेश राणेंवरती हल्लाबोल केलाय। बकरी ईद कशी साजरी करायची हे सांगायला नितेश राणे मुफ्ती आहेत का, असा सवाल विचारत नितेश राणेंनी मुस्लिम समाजाला शहाणपणा शिकवू नये अशी टीका त्यांनी केली आहे। इंदापूर तालुक्यातील लांबसेवाडी गावच्या हद्दीत झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झालाय। भरधाव कंटेनरच्या धडकेत 23 वर्षीय दुचाकी चालक ठार झाला। वर्ध्याच्या वायगावामध्ये ट्रकचा भीषण अपघात झाला। डाळीची वाहतूक करणारा ट्रक उलटला। या ट्रकखाली 2 दुचाकी दबल्या गेल्या। इथेच रेती वाहून नेणाऱ्या ट्रकनं दुचाकीनं धडक दिली। वाढत्या अपघातांमुळे वायगाव चौरस्ता इथे गतिरोधक बसवावा अशी मागणी ग्रामस्थांची आहे। नंदुरबार पोलीस दलानं गेल्या 6 महिन्यात चोरीला गेलेले 1066 मोबाईल फोन परत मिळवले। चोरट्यांवरती कारवाई करत 106 नागरिकांना मोबाईल परत देण्यात आले। अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकानं सराईत सोनसाखळी चोरट्याला तब्बल 1 वर्षांनी अटक केली आहे। प्रशांत सुने असे आरोपीचं नाव असून त्याची चौकशी केली जाते।